आणि त्याच्यामुळं नेक्स्ट टाईमपासून आपल्याला ह्या गोष्टींचा कंटाळा येतो, मग आपली फ्रिक्वेन्सी कमी होते. सुहाग रात्रीसारखं व्हायला पाहिजे, मधुचंद्राच्या रात्रीसारखं व्हायला पाहिजे. जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे आज रात्री समजा बेडरूम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्हाला अशा 2-4 गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं, ज्यामुळं तुमचा बेडरूमचा परफॉर्मन्स प्रॉपरली जितका बेडरूममध्ये परफॉर्मन्स द्यायला पाहिजे होता तितका देताना ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नॅचरल फॉर्ममध्ये आपण एन्जॉय करायला पाहिजे, ना की बॉस काय बोलला, आज आपलं कोणतं काम करायचं, आज काय करायचं आहे, काय करायचं आहे, अशा बऱ्याच तुमच्या म्हणजे. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही म्हणजे आज रात्री समजा बेडरूम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमची तशी इच्छा आहे, तर त्या बेडरूममध्ये जाण्याच्या अगोदर किंवा गेल्यानंतर तुम्हाला अशा 2-4 गोष्टी कोणत्या आहेत त्याच्याकडे तुम्हाला लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं असतं, ज्यामुळं तुमचा बेडरूमचा परफॉर्मन्स, तुमचे इरेक्शन चांगलं होऊ शकतं आणि तुमचं टायमिंग पण चांगलं राहू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा एक छोटासा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला सेक्स एज्युकेशन आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे मराठी यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला 2 सायंटिफिक व्हिडिओ रोजचे मिळतील. आणि जर व्हिडिओ आवडले असतील तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, की आजचा आपला व्हिडिओ असा आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आज रात्रीचा आपला बेडरूमचा परफॉर्मन्स एक्झॅक्टली सुहाग रात्रीसारखं व्हायला पाहिजे, मधुचंद्राच्या रात्रीसारखं व्हायला पाहिजे. आणि बरोबर आहे, ते वाजवी पण आहे, कारण की सेक्स ही म्हणजे कृत्रिम नाही आहे, नॅचरल सगळ्यांची इच्छा असते, तुमची पण असते आणि तुमच्या पार्टनरची पण असते. आणि त्याच्यामधून दोघांना पण समाधान देण्याचा घेण्याचा नक्कीच एक प्रयत्न असतो, आपण प्रयत्न करत असतो. पण केव्हा केव्हा काय असतं की काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे आपण प्रॉपरली जितका बेडरूममध्ये परफॉर्मन्स द्यायला पाहिजे होता तितका देताना दिसून येत नाही. आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपली पार्टनर म्हणा किंवा आपण म्हणा संतुष्टी मिळत नाही आणि त्याच्यामुळे डोपॅमिन किंवा हॅपी हार्मोन सिक्रेट होत नाही. आणि त्याच्यामुळं नेक्स्ट टाईमपासून आपल्याला ह्या गोष्टींचा कंटाळा येतो, मग आपली फ्रिक्वेन्सी कमी होते आणि त्याच्यामुळं अजून आपल्याला नपुसंतेकडे आपण जातो आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपली कार्डियाक हेल्थ पण आपली कम्प्रोमाइज करते. तर मित्रांनो, कार्डियाक हेल्थ आणि सेक्च्युअलिटी याचा खूप डायरेक्ट संबंध आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जितकं जास्त प्रमाणात सेक्च्युअल ॲक्टिव्ह असाल तितकं तुमचं हार्ट मजबूत राहील, तितकं हार्ट चांगलं काम करेल, तितकं तुम्हाला हार्ट ब्लॉकेज यायचे चान्सेस कमी असतील किंवा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस कमी असतील आणि तितकं तुम्ही हेल्दी आणि आनंदित राहाल. जितकं जास्त प्रमाणात तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करसाल तितकं तुम्हाला अँझायटी, डिप्रेशन हे कमी होणार. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ज्या निसर्गाने आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नॅचरल फॉर्ममध्ये आपण एन्जॉय करायला पाहिजे, ना की फक्त आणि फक्त मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्या गुगलच्या सल्ल्यानुसार व्हायग्रा औषध घेऊन केविलवाना प्रयत्न करायला नाही पाहिजे की आज आपण पार्टनरला व्हायग्रासारखं औषध घेऊन आपण चांगलं सॅटिस्फॅक्शन देऊ. पण कालांतराची सवय लागते, त्याच्यानंतर रेजिस्टन्स होऊन जातं आणि त्या गोळ्या औषध काम करत नाही आणि आपलं सेक्च्युअल लाईफ कुठं ना कुठं कम्प्रोमाइज होऊ शकतं. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही आता बेडरूममध्ये जात आहात तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय आहे की दिवसभर तुम्ही धंद्याहून आलेला आहेत किंवा नोकरीहून आलेला आहेत तर नक्कीच तुम्ही थकलेले असणार, मेंटली पण आणि फिजिकली पण. होऊ शकतं तुमच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार चालत असतील की आज आपला बॉस काय बोलला, आज आपलं कोणतं काम करायचं, आज काय करायचं आहे, काय करायचं आहे, अशा बऱ्याच तुमच्या कल्पना तुमच्या डोक्यामध्ये असे गुंगावत असतील. आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला सेक्च्युअल डिझायर ही कमी होते, ती आपल्या दाबली जाते. आणि म्हणून आपल्याला कुठे ना कुठं बेडरूममध्ये जाण्याच्या अगोदरच आपल्याला रिलॅक्झेशन होणं गरजेचं असतं. द बेस्ट रिलॅक्झेशन जर तुम्हाला करायचं असेल तर जेव्हा केव्हा तुम्ही कामावून किंवा बिझनेसहून येता तेव्हा तुम्ही घरी आल्याबरोबर चांगलं वॉर्म वॉटरने चांगलं तुम्ही शॉवर घ्या किंवा आंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतर रिलॅक्स व्हा. थोडं आंघोळ केल्यानंतर रिलॅक्स झाल्यानंतर कपडे न घालता तुम्ही थोडं एक 15 मिनटं प्राणायाम करा, श्वासावर नियंत्रण करा, प्राणायाम करा, जेणेकरून आपल्या शरीरातलं नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढेल, टेस्टोस्टेरॉनचं हार्मोन वाढेल,
ब्लड फ्लो वाढेल, असं तुम्ही थोडं प्राणायाम करा. म्हणजे रिलॅक्झेशन होणं गरजेचं असतं. जर तुम्ही आता रिलॅक्स झाले असाल आणि जेव्हा तुम्ही आता बेडरूममध्ये आता गेला असाल तर नक्कीच आपल्या पार्टनरबरोबर इरोटिक टॉक करा. तिची इन्व्हॉल्वमेंट करून घ्या. तिच्याशी चर्चा करा की आज आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. जे काही गोष्टी असतील तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही निगेटिव्ह थॉट असतील किंवा निगेटिव्ह विचार असतील किंवा निगेटिव्ह डिस्कशन असेल ते तुम्ही सेक्शुअल ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर पण करू शकता. पण त्याच्या अगोदर तुमचं जे टॉक झालं पाहिजे ते इरोटिक टॉक झाला पाहिजे, जेणेकरून दोघांचे हार्मोन जे असतात ते चांगले प्रॉपर स्टिम्युलेट झाले पाहिजे आणि तुमचे हार्टला आणि रक्तवाहिन्याला संदेश प्रॉपर पोचले पाहिजे, जेणेकरून त्यांचं कार्य ते नॉर्मल करतील. तिसरी गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की ज्या दिवशी तुम्हाला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे त्या दिवशी पहिले तुम्ही थोडंसं एखादा ग्लास ज्यूस वगैरे घेऊन तुम्ही एनर्जेटिक व्हा, नंतर परफॉर्मन्स द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही रात्रीचं जेवण करा. जर तुम्ही पहिलेच जेवण करून जर बसला असाल तर नक्कीच तुमचं जे रक्त आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टम जी आपली सगळ्यात मोठी सिस्टम आहे त्याच्यामध्ये बिझी असणार. तर आपल्याला नक्कीच इरेक्शन येण्यासाठी रक्तांचं जे प्रवाह असतो तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला जितके स्टोनी हार्ड इरेक्शन पाहिजे, जितके हार्ड इरेक्शन पाहिजे तितके मिळत नाही. तर ह्या 2 गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या असतात ते ठेवा, नक्कीच लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की आता जेव्हा केव्हा तुम्हाला आता बेडरूममध्ये आज खूप चांगला एकदम सुहागरात्रासारखं परफॉर्मन्स द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे फोर प्ले करा. फोर प्ले पण करताना काहीतरी नाविन्य त्याच्यामध्ये आणा. काहीतरी नाविन्य आणलं तरच तुमच्या पार्टनरला एक्साइटमेंट होईल आणि ती जर एक्साईट झाली तर नक्कीच तिला ओलावा निर्माण होण्यासाठी त्या एक्साइटमेंटची मदत होईल. तिचे हार्मोन्स सिक्रेट होतील, तिचे ब्लड सर्क्युलेशन वाढेल, तिचं हार्ट थोडंसं फास्ट काम करेल आणि त्याच्यामुळं काय होतं तिला पण ऑर्गॅझम देण्यासाठी नक्कीच या फोर प्ले ट्रिकची आपल्याला त्याची मदत घ्यावी लागते. तर मित्रांनो, या 3-4 गोष्टी जर तुम्ही बेडरूममध्ये गेल्यानंतर प्रॉपर मी जसं तुम्हाला सांगतो तसं जर प्रॉपर फॉलोअप जर केलं तर तुम्हाला कोणताही परफॉर्मन्स देण्यासाठी किंवा तुमच्या पार्टनरची संतुष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं व्हायग्रासारखं औषध घेण्याची अजिबातच गरजच भासणार नाही. इव्हन तुम्हाला सांगतो की बेडरूममध्ये गेल्यानंतर कोणते तुमच्या पार्टनरने कपडे घालायला पाहिजे, तुम्ही कोणते कपडे घालायला पाहिजे याच्यावर पण एक्साइटमेंट ठरते आणि त्याच्यामुळे पण एक दुसऱ्याला एक्साइटमेंट भेटते. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तुमची लैंगिक स्वच्छता ठेवा. लैंगिक आयुष्य जगण्यासाठी लैंगिक स्वच्छतेला मी खूप महत्त्व देतो. कारण की कुठेही आपल्या घामाचा म्हणा किंवा दुर्गंधी म्हणा किंवा इन्फेक्शन एक दुसऱ्याला झालं नाही पाहिजे. किंवा ब्रश करा, चांगलं टॉवेल यूज करा, चांगलं हे करा. तर जेणेकरून ह्या गोष्टी तंतोतंत जर फॉलोअप केल्या तर प्रत्येक रात्र ही सुहाग रात्र होऊ शकते. हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी कोणत्याही औषधांची किंवा ऑनलाईन औषधांची किंवा अश्वगंधा शिलाजीतसारख्या औषधांची किंवा कोणत्या डॉक्टरांची गरजच भासणार नाही. तर मित्रांनो, विदाऊट मेडिसिन जर नॅचरली जितकं चांगलं तुम्हाला लैंगिक आयुष्य जगता येईल तितकं जगण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी औषधाचं प्रमाण असलं पाहिजे. आपल्या शरीराकडं, आपल्या हेल्थकडं जर आपण प्रॉपर बॅलन्स जर लक्ष दिलं तर नक्कीच ते पण दोघांनी तर नक्कीच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपण एक चांगलं आनंद मिळू शकतो आणि दोघांना पण ऑर्गॅझम मिळून त्याच्यातून आपलं लैंगिक आयुष्य आणि आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी आपण करू शकतो. हे तुमच्याच हातामध्ये आहे, हे तुमच्या पार्टनरच्याच हातामध्ये आहे. हे इतकं लक्षात ठेवा. आपलं लैंगिक आयुष्य डॉक्टरांच्या हातामध्ये देऊन जर तुम्ही लैंगिक आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मला वाटतं की तुम्हाला अजून पण भरपूर सेक्स एज्युकेशनची गरज आहे. म्हणून माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगत असतो की नक्कीच माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा. आजपर्यंत मी 2,500 व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला काही ना काही नॉलेज देऊन जाईल, काही शिकून जाईल आणि त्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर नक्कीच तुमचं लाईफ चांगलं इम्प्रूव्ह होण्यासाठी नक्कीच माझे यूट्यूबचं चॅनल तुम्हाला मदत करेल. तर जाता जाता नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.